नमस्कार. पुढील काही दिवसात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. प्रत्येक पक्ष, नेते आपापल्या कामाला लागले आहेत. परंतु सर्वांचं लक्ष याकडे आहे की महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असलेला मराठा समाज काय भूमिका घेतो. परंतु मराठ्यांची भूमिका अजून ठरलेली नाही. काय भूमिका घ्यावी हेही स्पष्ट नाही. कारण जर मराठा म्हणून काही करायचं असेल तर सर्व मराठा समाजाला मान्य होईल याची काळजी घ्यावी लागेल. असं झालं तरच मराठा समाज हा एकत्र राहणार आहे. मात्र आपण कोणतीही राजकीय भूमिका घेतली तरी मराठा समाज हा एकत्र राहणार नाही. आपण कोणत्याही एखाद्या राजकीय पक्षाचं समर्थन केलं किंवा विरोध केला की लगेच मराठ्यांचे दोन गट तयार होतील आणि याने काय केलं त्याने काय केलं असा वाद सुरू होईल. कारण प्रत्येक पक्षात काही ना काही प्रमाणामध्ये मराठा आहे. तसेच आपल्याला हेही माहीत आहे की मराठा समाज हा राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु याचा मराठा समाजाला कधीही फायदा झाला नाही, उलट नुकसानच झाले आहे. मराठा समाज एकत्र नसण्याचं कारणही राजकारण हेच आहे. मग कशाला आपण राजकीय भूमिका घ्यायची. आज महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाआघाडी हे दोन मुख्य गट आहेत. यापैकी मराठा कोणत्या बाजूला जास्त आहे हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की दोन्ही बाजूला मराठा आहे. दोन्ही बाजूंचे आपापले तर्क आहेत आणि दोन्ही बाजूंकडे दुसऱ्याला दोष देण्यासाठी मुद्दे आहेत. त्यामुळे आपण यावर चर्चा करून फक्त वाद घालू शकतो, कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. मग आपण कोणत्याही एखाद्या बाजूचं समर्थन केलं की दुसरी बाजू लगेच आपल्या विरोधात जाईल आणि ज्याचं समर्थन करतो आहोत त्याची तरी काय गॅरंटी आहे. अर्थात यातून आपलं नुकसानच होईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारे विचार केला तरी राजकारण बाजूला ठेवणे हाच आपल्यासाठी चांगला पर्याय आहे. अजून आरक्षण प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही आणि भविष्यात सुटला तरी दुसरे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी कायम एकत्र राहावं लागेल. सरकार कोणतंही असो, आपल्याला आपल्या हक्कासाठी लढावं लागेल. त्यामुळे मत कोणाला द्यायचं कोणाला नाही हे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ठरवावे. कोणाचं समर्थन किंवा विरोध करून आपल्यातच वाद घालत बसू नये. परंतु जर स्वतंत्रपणे मराठा उमेदवार असतील तर मात्र आपण विचार करू शकतो. धन्यवाद.